ओके. सो लास्ट लेक्चरला आपण जे काही फिजिकल ट्रेंड्स होते आणि प्रॉपर्टीज होते रिलेटेड टू ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी, रिड्युसिंग प्रॉपर्टी आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल पर्यंत बघितलेलं होतं. आता आपण काय स्टार्ट करणार आहे, तर ऑक्सिडायझिंग एजंट जे आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे कोण असतात? असे कंपाऊंड्स ज्या एलिमेंटमध्ये जो काही ट्रान्झिशन एलिमेंट आहे त्या ट्रान्झिशन एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हायेस्ट आहे त्यांचा. मग ऑक्सिडेशन नंबर जर हायेस्ट आहे तो हायेस्ट टू कुठे शिफ्ट होणार आहे? ऑक्सिडेशन नंबर लोवेस्ट. म्हणजे त्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे? कमी. ऑक्सिडेशन नंबर कमी होणार आहे म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे का रिड्युसिंग एजंट असणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. अ सबस्टन्स हुज ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. जे आपण इथं दोन स्टडी करणार आहेत, कोणते दोन स्टडी करणार आहे? तर आपण दोन स्टडी करताना K2Cr2O7 K2Cr2O7 हा, आणि दुसरा काय आहे तर KMnO4. हे दोन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. हे दोन कसले एजंट्स आहेत? कसे? तर K2Cr2O7 मध्ये क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर करूया? X. पोटॅशियमचा ऑक्सिडेशन नंबर काय असते? +1. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असते तर -2. सो 2 × 1 + X + 7 × -2 इज इक्वल्स टू 0. इज इक्वल्स टू काय येणार आहे? 0. सो 2 + 2x येणार, कारण क्रोमियम 2 आहे. 2 + 2x -14 इज इक्वल्स टू 0. सो 2x - 12 इज इक्वल्स टू 0. 2x इज इक्वल्स टू 12. सो x इज इक्वल्स टू 12/2. म्हणजे किती ऑक्सिडेशन नंबर येणार आहे? 6. किती ऑक्सिडेशन नंबर येणार आहे? 6. म्हणजे क्रोमियम त्याच्या हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटला आहे +6. मग हा +6 ला आहे K2Cr2O7. पोटॅशियम डायक्रोमेट मध्ये हा +6 ला आहे, तर हा लोअर ऑक्सिडेशन स्टेटला जाणार आहे, म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होणार आहे. म्हणून तो चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. अ सबस्टन्स हुज ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस इज कॉल्ड ॲज अ गुड ऑक्सिडायझिंग, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. इन दिस केस दे आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. ठीक आहे. सिमिलरली KMnO4 ला पोटॅशियमचा ऑक्सिडेशन स्टेट +1, मॅग्नीजचा ऑक्सिडेशन स्टेट X, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन स्टेट -2. -2 × 4 -8. -8 + 1 -7. त्या साईडला जाऊन काय होणार आहे? +7. म्हणजे मॅग्नीजचं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे तर +7. सो जे काही तुमचं क्रोमियम आणि मॅंगनीज आहे, त्या क्रोमियम आणि मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहेत तर +6 आणि +7, जे की हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर्स आहेत त्यांचे. त्याच्यापेक्षा त्यांचा ऑक्सिडेशन नंबर वाढू शकत नाही. त्याच्यापेक्षा त्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे तर कमीच होणार आहे. आणि त्यांचा ऑक्सिडेशन नंबर कमी होणार आहे, त्यामुळे ते कसले एजंट्स आहेत तर ऑक्सिडायझिंग एजंट. कसला एजंट आहे तो? कसला एजंट आहे तो? ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे तो कसला एजंट आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. कसला एजंट आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. समजतंय मी काय सांगते ते? येस ऑर नो? येस ऑर नो? सो आता बघा, पोटॅशियम डायक्रोमेट आहे. काय सांगितले त्यांनी पोटॅशियम डायक्रोमेट बद्दल? पोटॅशियम डायक्रोमेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट केमिकल युज्ड इन लेदर इंडस्ट्री. कुठे यूज केलं जातं? लेदर इंडस्ट्री. अँड ॲज अ ऑक्सिडंट फॉर प्रिपरेशन ऑफ मेनी ॲझो कंपाऊंड्स. ॲझो कंपाऊंड्स ज्यामध्ये N डबल बॉन्ड काय असते तर N. सो N डबल बॉन्ड काय असते तर N. डायक्रोमेट्स आर जनरली प्रिपेअर्ड फ्रॉम क्रोमेट. Cr2O7 2- हा डायक्रोमेट आहे. हा डायक्रोमेट आपण कशापासून बनवतो तर क्रोमेट पासून. क्रोमेट कोण आहे तर Cr O4- पासून आपण डायक्रोमेट बनवतो. Cr2O7 2-. Cr2O7 काय बनवतो? 2-. सो which in turn are what obtained by fusion of chromite ore. म्हणजे हा जो तुमचा क्रोमेट आहे, क्रोमेट कोण? CrO4-. CrO4-, CrO4 2-, सॉरी, फक्त मायनस नाही, CrO4 2- असतो हा.
CrO4 2 मायनस हा जो कशापासून बनवलेला असतो तर क्रोमाइट ओर पासून FeCr2O4. क्रोमाइट ओर चा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाठ करावा लागेल FeCr2O4 with sodium or potassium carbonate in a free access of air. म्हणजे जास्त प्रमाणात एअर जेवढं अवेलेबल आहे एअर ते युज करायचं. आता जरा मी सांगते ते बॅलन्सिंग फक्त लक्षात ठेव. मी काय काय सांगते. सगळ्यात पहिला क्रोमाइट ओरचा फॉर्म्युला पाठ करायचा. FeCrO काय आहे तर Cr2 काय आहे तर O4. FeCr2 काय आहे तर O4. ह्याला आपण कशाबरोबर रिॲक्ट करतो तर सोडियम कार्बोनेट Na2CO3 in excess of oxygen. In excess of oxygen. Now balancing. मला सोडियम क्रोमेट मिळते. काय मिळते? सोडियम क्रोमेटचं फॉर्म्युला काय असते Na2CrO4. क्रोमेट CrO4 2 मायनस CrO4 सोडियम क्रोमेट Na2 आणि हा Cr2O4 मधला आपण काय वापरला CrO4. पण माझ्याकडे इथं क्रोमियम आहे किती क्रोमियम आहे माझ्याकडे 2. त्यामुळे मी नॉर्मली ह्याला मल्टिप्लाय न करताना काय करणार आहे तर 2 न मल्टिप्लाय करणार आहे. समजून घ्या मी काय सांगते. इथं माझ्याकडे क्रोमियम किती आहे 2. त्यामुळे मी ह्याला मल्टिप्लाय करताना कशाने मल्टिप्लाय करणार आहे 2Na2CrO4. बरं अजून आपल्याला बाय प्रोडक्ट काय मिळते तर Fe जो आहे Fe आहे तो Fe2O3 देते. ठीक आहे. आणि बाकीचं राहिलेलं कार्बोनेट जो आहे तो कार्बोनेट काय देतो तर कार्बन डाय ऑक्साईड. ना इथं बघा परत इथं येऊया. ह्याला 2 ला जरा साईडला ठेवूया. मला रिॲक्टंट पासून प्रोडक्ट काय आहे माहित असायला पाहिजे. रिॲक्टंट काय आहे माझा FeCr2O4 आहे. ह्याला सोडियम कार्बोनेट बरोबर ट्रीट केलं इन एक्सेस ऑफ एअर तर मला सोडियम क्रोमेट मिळतं Na2CrO4. फेरिक ऑक्साईड मिळतं Fe2O3 आणि कार्बन डाय ऑक्साईड. बरं Fe किती आहे 2. जर मी ह्याला 2 घेतलं इथं लक्ष द्या काय जर मी ह्याला 2 घेतलं ह्याला जर मी 2 घेतलं तर तिथं Fe2O3 येणार मान्य आहे. पण माझं ऑक्सिजन बॅलन्स होणार नाही. काय बॅलन्स होणार नाही ऑक्सिजन. आणि परत क्रोमियम किती होणार आहे 2 2 चा काय होणार आहे 2 2 चा काय होणार आहे 4. म्हणजे इथं मला घेताना हा किती घ्यायला पाहिजे 4. जर हा 4 घेतला तर माझे सोडियम Na2CO3 पण किती असायला पाहिजे 4. लक्ष द्या हा 2 घेतला म्हणून तिथं Fe2 काय आला तर O3. ठीक आहे फाईन. मग परत मी कशाकडे आले क्रोमियम कडे आले. क्रोमियम किती आहे 2 2 चा काय आला तर 4. म्हणून मला इथं 4 Na2CrO4 घेतलं म्हणजे या दोघांना बॅलन्स केलं. या दोघांना बॅलन्स केलं. ऑक्सिजन बघूया किती आहेत आता रिॲक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडला. हा 4 2 चा काय आहे तर 8. हा 4 3 चा काय आहे तर 12. 8 + 12 20. ठीक आहे फाईन. इथं बघा 4 1 जा 4. आता इथं परत 4CO3 आहे. 4CO3 आहे म्हणजे इथं काय घ्यायला पाहिजे 4CO2. काय घ्यायला पाहिजे 4 कार्बोनेट होते ना 4CO2 घेतलं. ऑक्सिजन बॅलन्स करायचं आपल्याला. इथं लक्ष द्या हा 4 4 चा काय होणार आहे परत इथं या 4 2 जा 8. परत 4 3 चा काय येणार आहे तर 12. परत हे ऑक्सिजन किती आहेत तर 2 म्हणजे हे 20 आहेत. कन्सिडर करा हे 20 आहेत आणि हे दोन बॅलन्सिंगला आपण वाढवायचे आहेत नंतर ना. फाईन. ह्याच्याकडे या हा 4 4 जा 4 4 जा येस हा 3 आणि हा 4 1 जा 4 2 जा 8. 16 + 8 16 + 8 19 कसं 16 + 8 16 17 18 19 20 21 22 23 24 24 + 3 24 + 3 येस. हा ऑड नंबर ऑफ ऑक्सिजन मला चालणार नाही. काय चालणार नाही त्यामुळे मी काय करणार ह्याला 2 न मल्टिप्लाय करणार. ह्याला जर मी ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं कारण मला ऑड नंबर ऑफ ऑक्सिजन मिळतोय 2 2 जा किती झालं
मग इथं मला घेताना किती घ्यायला पाहिजे? इथं घेताना किती घ्यायला पाहिजे? 4. जर हा 4 झाला, 4 2 जा 8. म्हणजे मी इथं परत इथं बघा, हा वाला किती घ्यायला पाहिजे? हा वाला किती घ्यायला पाहिजे मला? येस, हा 8. जर हा 8 घेतला तर इथं पण किती यायला पाहिजे? 8. हा 8 Na2CO3 आला तर CO2 पण किती असणार आहे? तर 8. आणि मग राहिलेले ऑक्सिजन बॅलन्स करायचे. आता इव्हन नंबरच मिळते. 8 4 जा काय येते आपल्याकडे? 8 4 जा 32. 3 2 जा 6. 32 प्लस 6 प्लस 16. 32 प्लस 6 प्लस 16 किती येते बघा? 32 प्लस 6 6 1 6 2 जा 6 1 6 2 12. 13 14. 1 कॅरी 3 4 5. 6 1 6 12 54 ऑक्सिजन मिळतात ह्या साईडला. किती ऑक्सिजन मिळतात? पहिला बॅलन्स कसं करणार आहे? हा 4 4 जा काय झाला तर 16 प्लस 8 1 जा 8 2 जा 16 8 3 जा 24 6 प्लस 4 10 40. राहिले किती? 54 आहेत. राहिले किती? 40. 54 मायनस 40 14. 14 ऑक्सिजन लागणार म्हणून इथं काय लिहिणार आहे? थोडस रिॲक्शन डायजेस्ट करा. समजतंय का बघा मी काय काय केलं? परत एकदा एक्सप्लेन करते. आता मी जे सांगते ते लक्ष द्या. तुम्हाला पोटॅशियम क्रोमेट फाइंड करायचंय. K2Cr2O7. हा पोटॅशियम क्रोमेट जो आहे, डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेट, हा तुम्हाला कशापासून मिळतंय? क्रोमेट पासून. क्रोमेट कोण आहे तर CrO4 2-. पण हा CrO4 2- क्रोमेट जो आहे तो क्रोमेट कशापासून बनवलाय तर FeCr2O4. ह्याला कसली ओर म्हणतो आपण? क्रोमाइट ओर. कसली ओर म्हणतो? कसली ओर म्हणतो? कसली ओर म्हणतो? क्रोमाइट ओर. बरं, ह्या क्रोमाइट ओरला FeCr2O4 ला सोडियम कार्बोनेट बरोबर ट्रीट केलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. तर मला काय काय मिळणार आहे? Feचं मला काय मिळणार आहे तर Fe2O3. ठीक आहे, प्लस सोडियम क्रोमेट. सोडियम हा आणि ह्यातला क्रोमेट पार्ट म्हणजे मिळताना मला काय मिळणार आहे? Na2Cr O4. आणि राहिलं कार्बोनेटचं काय मिळणार आहे तर कार्बन डायऑक्साईड. हे माहित असायला पाहिजे. बरं, मी तुम्हाला सगळं बॅलन्सिंग करून काय दाखवलं की इथं ऑक्सिजन आहे तो ऑड नंबरला आहे. 3 ऑक्सिजन येत आहेत ना, हे सगळे इव्हन आहेत. हा 4 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे. ऑड ऑक्सिजन चालणार म्हणून मी ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं? 2. हा 2 2 जा काय झाला? 2 2 जा 4. म्हणून मला इथं Fe किती घ्यावे लागणार आहेत तर 4. 4 FeCr2O4. जर 4 FeCr2O4 आहे तर 4 2 जा 4 2 जा म्हणजे तुमचं सोडियम का क्रोमेट किती मिळणार आहे तर 8. आणि मग हा 8 जर आहे तर 8 2 जा 16. म्हणजे परत तुमचं सोडियम कार्बोनेट किती घ्यायला पाहिजे? 8. आणि कार्बन डायऑक्साईड किती बाहेर पडायला पाहिजे? 8. बॅलन्सिंग समजलं? येस ऑर नो? येस ऑर नो? मग आपल्याला इथं ऑक्सिजन काउंट करून किती ऑक्सिजन मिळालेले होते? येस, 54 ऑक्सिजन मिळालेले होते. आणि इथं काउंट करून जर बघितले तर हे किती ऑक्सिजन होतात तर 40. मग राहिलेले 14 ऑक्सिजन जे आहेत ते हा देणार. समजलं? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. म्हणजे आपल्याला ही रिॲक्शन समजली, ही वाली रिॲक्शन समजली. ठीक, पुढे बघा. हा द येलो सोल्युशन ऑफ सोडियम क्रोमेट म्हणजे हा Na2Cr O4 ह्याला फिल्टर केलं जातं आणि ऍसिडिफाय म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट केलं जातं. कोणाबरोबर ट्रीट केलं जातं? कोणाबरोबर ट्रीट केलं जातं? कसला कलरचा असतो सोल्युशन? कलर कसल्या कलरचा असतो? सोडियम क्रोमेटचा. सोडियम क्रोमेट, येलो सोल्युशन ऑफ सोडियम क्रोमेट इज फिल्टर and acidified with sulfuric acid to give a solution from which orange sodium dichromate is obtained. म्हणजे तुमचा सोडियम क्रोमेट जो आहे तो आता कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर
डायक्रोमेट. सोडियम क्रोमेट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? सोडियम क्रोमेट कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? डायक्रोमेट. आता रिॲक्शन बघा इथं. इथं बघा, हा तुमचा सोडियम क्रोमेट आहे Na2. Na2 काय आहे? Cr काय आहे तर O4. ह्याला ऍसिडिफाय केलं. काय केलं? आता ऍसिडिफायचं बॅलन्सिंग मी नंतर करते. ऍसिडिक कंडिशनला ट्रीट करतो H+. मला सोडियम क्रोमेट पासून डायक्रोमेट मिळणार आहे ना. डायक्रोमेट म्हणजे फॉर्म्युला काय आहे त्याचा? Na2Cr2O7. क्रोमियम किती लागणार आहे? किती क्रोमियम लागणार आहे? म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2. मग 2 मधले इथं तर सोडियम इथं युटिलाइज झालं. राहिलेले 2 2 जा 4. 4 मधले 2 Na इथं राहिले. 2 Na+. ठीक आहे. मला सांगा 4 2 जा 8. 8 मधले किती ऑक्सिजन युटिलाइज झाले? 7. राहिला किती ऑक्सिजन? 1. 1 ऑक्सिजनला 2 हायड्रोजन लागणार, म्हणून H+ किती घ्यायचे? म्हणजे इथं काय येणार आहे तर? ही स्टेप समजली का? समजली का? सांगितलेलं समजलं का? तुमचा सोडियम क्रोमेट जो आहे Na2CrO4 जो आहे, ह्या सोडियम क्रोमेटला ऍसिडिफाय जेव्हा तुम्ही करताय तेव्हा डायक्रोमेट मध्ये कन्वर्ट होतं. आणि क्रोमेट असू दे किंवा डायक्रोमेट असू दे, ऑक्सिडेशन नंबर सेम असते +6. आता फक्त आपण ह्याला KCl बरोबर ट्रीट करतो, पोटॅशियम क्लोराईड बरोबर ट्रीट करतो. पोटॅशियम क्लोराईड बरोबर जर तुम्ही सोडियम क्रोमेटला ट्रीट केला, Na2Cr2O7 ला कशाबरोबर ट्रीट केला? KCl बरोबर. रिप्लेसमेंट रिॲक्शन आहे. फक्त सोडियमच्या जागी काय येते? 2 टाइम्स पोटॅशियम आणि NaCl 2 टाइम्स बाहेर पडते. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे? K2Cr2O7 प्लस काय बाहेर पडणार? 2 NaCl. काय बाहेर पडणार? 2 NaCl. So this is the preparation method of what? डायक्रोमेट, पोटॅशियम डायक्रोमेट. कोणापासून पोटॅशियम डायक्रोमेट आपण प्रिपेअर करतो? क्रोमाइट ओर. कशापासून? कसं? तर पोटॅशियम डायक्रोमेट ऑब्टेन करण्यासाठी आपण पहिला क्रोमेट बनवतो. क्रोमेट कोणापासून बनवतो तर? क्रोमाइट ओर. क्रोमाइट ओर FeCr2O4. सो FeCr2O4 ला सोडियम कार्बोनेट बरोबर ट्रीट केला इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ एअर. हे बॅलन्सिंग समजलं का सांगा? हे बॅलन्सिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट पार्टच असायला पाहिजे की FeCr2O4 प्लस सोडियम कार्बोनेट प्लस ऑक्सिजन काय देणार आहे? फेरिक ऑक्साईड प्लस सोडियम क्रोमेट आणि कार्बन डायऑक्साईड. पण Fe2O3 आहे. O3 हा ऑड नंबर ऑफ ऑक्सिजन देणार आहे, त्यामुळे त्याला मल्टिप्लाय बाय काय केलं? 2. जेव्हा त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं, 2 2 जा काय झालं? 4. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय 4 करावं लागलं. जेव्हा ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलं क्रोमाइटोरला, 4 2 जा 8. 8 मग 8 मग 8 मग 8 मग 8. मग हा जो तुमचा सोडियम क्रोमेट आहे ह्याला ऍसिडिफाय केलं. काय केलं? काय केलं? हा, सोडियम क्रोमेटला ऍसिडिफाय केलं तर सोडियम काय मिळणार आहे तर? डायक्रोमेट. आणि सोडियम डायक्रोमेट मिळाला. हे बॅलन्सिंग समजलं कसं केलं? 2 टाइम्स का घेतलं तर क्रोमियम एकच होतं, आपल्याला क्रोमियम किती पाहिजे? 2. म्हणून आपण काय घेतलं? Na2Cr2O7 म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं. मग 2 सोडियम राहिले 2 Na+. मग 4 4 2 जा 8. 8 ऑक्सिजन मधले 7 ऑक्सिजन युटिलाइज झाले, राहिला किती ऑक्सिजन? 1. सो 2H+ + 1 ऑक्सिजन H2O. सो Na2Cr2O7 आहे, सोडियम क्रोमेट आहे, डायक्रोमेट आहे, त्याला KCl बरोबर ट्रीट केलं, पोटॅशियम डायक्रोमेट मिळाला. काय मिळाला? काय मिळाला? हे समजलं का सांगा मला फक्त. समजलं का बाळांनो? इथं बघा, पुढे बघा, त्यांनी काय सांगितलंय? सोडियम डायक्रोमेट हा मोर सोल्युबल असतो कोणापेक्षा? पोटॅशियम डायक्रोमेट पेक्षा. सो द लॅटर इज देअर फॉर प्रिपेड. म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट, लॅटर म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट इज प्रिपेड बाय ट्रीटिंग द सोल्युशन ऑफ सोडियम डायक्रोमेट विथ व्हॉट? पोटॅशियम क्लोराइड. रिप्लेसमेंट Na2Cr2O7 + 2 KCl, Na2 च्या जागे He2. समजलं?
मग ठीक आहे, मग काय बनलं? ऑरेंज क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट क्रिस्टलाइजेस आउट. K2Cr2O7 जो फॉर्म होतो तो इनसोल्युबल असतो, त्यामुळे तो बाहेर पडतो. So orange crystals of potassium dichromate crystallizes out. So the chromates and dichromates are interconvertible in an aqueous solution depending upon the pH of the solution. तुमचा chromate आणि dichromate हा interconvertible असतो. So the oxidation state of chromium in chromate and dichromate is same. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं. मग हा 2 times CrO4 2 minus plus 2H plus gives Cr2O7 2 minus plus H2 आणि Cr2O7 2 minus ला बेसिफाय केलं, क्रोमेटला ऍसिडिफाय केलं तर डायक्रोमेट मिळतंय आणि डायक्रोमेटला बेसिफाय केलं की क्रोमेट मिळतं. समजतं? हा डायक्रोमेट आहे, हा क्रोमियम, ह्याला 3 ऑक्सिजन, मग हा CrO-Cr लिंकेज, परत ह्याला 3 ऑक्सिजन, ह्याची बॉन्ड लेंथ 163, ह्याची CrO ची बॉन्ड लेंथ म्हणजे हे जे काही CrO आणि CrO ह्याची बॉन्ड लेंथ 163 आहे आणि हा CrO आणि हा OCr मध्ये 179 पिकोमीटर आणि बॉन्ड अँगल किती आहे तर 126. किती आहे? 126. सो द स्ट्रक्चर ऑफ द क्रोमेट आयन CrO4 2- and the dichromate ion are shown below. द क्रोमेट आयन कसा असतो? टेट्राहेड्रल असतो. क्रोमेट आयन कसा असतो? Chromate ion is tetrahedral, whereas dichromate ion consists of 2 tetrahedral, sharing one corner with CrO-Cr bond angle with 126. पुढे बघा, सोडियम and potassium dichromate are strong oxidizing agent, कारण त्यांचा ऑक्सिडेशन नंबर हायेस्ट आहे क्रोमियमचा. The sodium salt has a greater solubility in water and it is extensively used as an oxidizing agent in organic chemistry. So potassium dichromate is used as a primary standard in a volumetric analysis. Analysis करण्यासाठी K2Cr2O7 वापरतो आपण. सो ऍसिडिक सोल्युशन मध्ये हे बघा, हा ऍसिडिक सोल्युशन मध्ये जो तुमचा डायक्रोमेट आहे ना, कोण आहे? डायक्रोमेट. त्या डायक्रोमेटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6 असते. तो कशाला रिड्यूस होतो तर +3. हे फक्त पाठ करायचं की ऍसिडिक सोल्युशनला तुमचा डायक्रोमेट कशामध्ये कन्वर्ट होतो? क्रोमियम आयन +3 मध्ये. एवढं लक्षात ठेवा. पुढचं मी शिकवते. पहिला एवढं समजलं का सांगा मला, मग बॅलन्सिंग मी सांगते. ठीक आहे? ठीक आहे. एक काम करा, पहिला हा वाला पार्ट लिहून घ्या. कोणता? प्रिपरेशनचा. आता मी जे सांगते ते लक्षात घ्या की ठीक आहे, तुमचा K2Cr2O7 हा कसला एजंट आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कसला एजंट आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे ह्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय. ऑक्सिडायझिंग एजंट काय म्हणतो त्याला? कारण तो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो, दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो. काय करतो? दुसऱ्याला काय करतो? दुसऱ्याला काय करतो? ऑक्सिडाइज. दुसऱ्याला काय करतो? बघा मी काय सांगितलं, दुसऱ्याला काय करतो तो? ऑक्सिडाइज. तर कसं ऑक्सिडाइज करणार आहे तर इन ऍसिडिक मीडियम काय होते बघा, इन ऍसिडिक मीडियम तुमचा जो डायक्रोमेट आहे Cr2O7 काय आहे? 2-. Cr2O7 2-. ऍसिडिक मीडियम मध्ये, मला ती सवय पडली आहे काय 4 लिहायची, तसं काय नसते. ऍसिडिक मीडियम मध्ये तो क्रोमियम 3+ या आयन मध्ये कन्वर्ट होतो. आता देर इज अ concept called as balancing of redox reaction. Balancing by redox reaction method. ही हाफ रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? हाफ. सगळ्यात पहिला ह्याचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायला पाहिजे आपल्याला. क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर किती असते? 6. एका क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर 6 असते. एका क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर काय असते? 6. बरं, इथं क्रोमियम, याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे तर +3. इथं किती क्रोमियम आहे? इथं किती क्रोमियम असायला पाहिजे? 2. सगळ्यात पहिला आहे फाइंड द ऑक्सिडेशन नंबर. सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर लिहिलं. ऑक्सिडेशन नंबर लिहिल्यानंतर ना बॅलन्स करायचं. काय बॅलन्स करायचं? बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड काय आहे तर हायड्रोजन.
मग इथं क्रोमियम किती आहेत 2, म्हणून इथं क्रोमियम किती झाले तर 2. इथं डिक्रीज झालं ऑक्सिडेशन नंबर. काय झालं डिक्रीज? हा. +6 टू काय झाला +3. लक्ष द्या मी काय सांगतेय. क्रोमियमचं ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालं. ऑक्सिडायझिंग एजंट आहे, मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होतो तर कमी होतो. कमी होतो. कसं कमी झाला तर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय असते फायनल मायनस इनिशियल. फायनल ऑक्सिडेशन नंबर काय आहे -3 मायनस इनिशियल ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर +3. फायनल ऑक्सिडेशन नंबर काय आहे +3. 3 मायनस काय येणार आहे तर 6. 3 मायनस 6 काय येणार आहे तर -3. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर क्रोमियम ऍटम, म्हणजे एका क्रोमियम ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर कितीनं कमी झाला 3 माझ्याकडे आहेत किती क्रोमियम ऍटम 2. सो नेट डिक्रीज काय नेट डिक्रीज किती असणार आहे -3 इंटू 2. -3 इंटू 2 म्हणजे काय येणार आहे तर -6. आपण रिडॉक्स रिएक्शनला ऑक्सिडेशन नंबर मेथडला म्हणतो. जेवढ्यानं ऑक्सिडेशन नंबर कमी झाला तेवढ्यानंच ऑक्सिडेशन नंबर दुसऱ्याचं काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे. ही जी आहे ही ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे, म्हणजे इथं रिडक्शन झालं. तसंच ऑक्सिडेशन ही होत असते. काय होत असते ऑक्सिडेशन. बरं मला सांगा इथं ऑक्सिजन किती आहेत 7. मग ते 7 ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत किंवा आहेतच नाही तिकडं तेवढे वॉटर मॉलिक्युल्स ऍड करावे लागतात. इट इज अ मेथड, इट इज अ रूल की इथं 7 ऑक्सिजन आहेत, इथं एकही ऑक्सिजन नाही आहे तर मी किती वॉटर मॉलिक्युल ऍड करणार 7. एक ऑक्सिजन कमी असेल तर एक वॉटर मॉलिक्युल ऍड करणार. सो 7 ऑक्सिजन कमी आहेत तर 7 वॉटर मॉलिक्युल्स काय करणार आहेत ऍड. 7 टू 14. मग इथं 14 हायड्रोजन आहेत, इथं एकही हायड्रोजन नव्हतं. ऍसिडिक कंडिशन आहे म्हणून मी H+ लिहिलेलं, म्हणजे इथं काय येणार आहे तर 14 H+. आता ही बॅलन्स्ड आहे. हे काय आहे बॅलन्स्ड. आता ह्याचं ऍक्च्युअली रिडक्शन होतंय आणि आपण त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. तर हा कोणाला ऑक्सिडाइज करतो, कोणाला ऑक्सिडाइज करतो आयोडीन. I- ला कशाला ऑक्सिडाइज करतो I2. बॅलन्सिंग मी नंतर सांगते. I- ला कशामध्ये ऑक्सिडाइज करतो I2. ठीक आहे. SN2 ला कशामध्ये ऑक्सिडाइज करतो SN4. ठीक आहे. हायड्रोजन सल्फाइड ला कशामध्ये ऑक्सिडाइज करतो सल्फर. ठीक आहे. आणि Fe2+ ला कशामध्ये ऑक्सिडाइज करतो Fe3+. कसं करतो बघूया, म्हणजे काय बॅलन्सिंग कसं करायचं बघा. सगळ्यात पहिला कोणाला कशामध्ये ऑक्सिडाइज केलेला होता I- ला कशामध्ये ऑक्सिडाइज करतो तर I2 मध्ये. तुम्ही म्हणणार हे ऑक्सिडेशन कसं, तर I- मध्ये आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -1 आणि I2 एलिमेंटल स्टेट मध्ये म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे तर 0. बरं सगळ्यात पहिला आपण ऑक्सिडेशन नंबर लिहिलं. आपल्याकडे रूल काय आहे बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. सो इथं किती आयोडीन आहेत 2, तर इथं I- किती असायला पाहिजे 2I-. किती असायला पाहिजे 2I-. मग ह्याचं जर आपण बघितलं ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. काय झाला ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर -1 टू काय झाला 0. सो आपण काय करणार आहे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय येणार आहे फायनल मायनस इनिशियल, म्हणजे 0 मायनस -1 +1. 0 मायनस -1 +1 हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर आयोडीन ऍटम झाला. काय झाला आपल्याकडे किती आयोडीन ऍटम आहेत 2. सो नेट इन्क्रीज समजून घ्या हा. नेट इन्क्रीज काय असणार आहे बाळांनो +1 इंटू 2 म्हणजे 2. आपल्याला हे दोन्ही करायचंय, लॉस आणि गेन ऍड करायचे हे दोन्ही रिएक्शन. मला सांगा इथं -6 आहे नेट डिक्रीज आणि इथं इन्क्रीज किती आहे तर 2. मग तुमचा इन्क्रीज शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे डिक्रीज. मग तुम्ही कोणाला मल्टिप्लाय करणार नेट इन्क्रीजला मल्टिप्लाय करणार का नेट डिक्रीजला मल्टिप्लाय करणार. नेट इन्क्रीजला मल्टिप्लाय कशानं करणार का नेट डिक्रीजला कशानं मल्टिप्लाय करणार, सो दॅट तुमचं इन्क्रीज शुड बी इक्वल टू डिक्रीज यायला पाहिजे. हा -6 आहे ना, नाही ह्याला 2 ला नाही 2 3 6 येते. कशाला -6 आहे ना, मग इथं पण आपण +6 आणू शकतो का
आणू शकतो की हा ह्याला कशानं मल्टिप्लाय केलं 3 न बॅलन्स करण्यासाठी कशानं मल्टिप्लाय केलं 3 न 3 टू चा काय आला तर 6 मग जर ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं नेट इन्क्रीजला तर त्या टर्म्स ना पण येस म्हणजे इथं मल्टिप्लाय बाय काय करायचं 3 आणि इथं पण मल्टिप्लाय बाय काय करायचं 3 मग 3 टू जा 6 म्हणजे इथं काय येणार आहे तर 6i मायनस गिव्स काय तर 3i2 मग पूर्ण रिएक्शन आपण कशी लिहितो माहिती आहे Cr2O72 मायनस प्लस काय 6i मायनस प्लस किती H2O 14H प्लस गिव्स काय गिव्स येस 2Cr3 प्लस 3i2 मे बी सॉलिड स्टेट मध्ये असेल i2 सॉलिड मध्ये असतो 3i2 प्लस किती H2O येणार आहे तर 7H2O मी काय सांगते हे लक्षात आलं का बॅलन्सिंग लक्षात आलं का की ही जी तुमची रिएक्शन आहे ही कसली रिएक्शन आहे तर रिडक्शन रिएक्शन आहे ही लक्षात ठेवा की हा ऑक्सिडायझिंग एजंट ऍड करतो K2Cr2O7 मध्ये हा डायक्रोमेट आयन इज अन ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होत आहे कमी ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती न कमी झाला बॅलन्स रिएक्शन मध्ये -6 न मग जो दुसऱ्याला तो ऑक्सिडाइज करणार आहे म्हणजे दुसऱ्याचा त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवणार आहे त्याचा पण ऑक्सिडेशन नंबर किती न वाढायला पाहिजे 6 न मग आपण बघितलं की I मायनस जो आहे 2I मायनस काय देतो तर I2 मग त्यासाठी आपण बॅलन्सिंग केलं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम आयोडीन ऍटम काय होता +1 आहेत किती आयोडीन आपल्याकडे मग इथं काय येणार आहे नेट इन्क्रीज काय येणार आहे तर ऍक्च्युली नेट इन्क्रीज आपलं 2 आलं मग लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे गेन त्यामुळे आपण ह्याला 2 × 3 केलं म्हणजे काय आलं तर +6 हा -6 आहे तर हा काय आला तर मग जर ह्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं तर ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय केलं 3 टू जा 6 मग ही ऑक्सिडेशन आणि ही रिडक्शन ऍड केली आलं लक्षात की नाही आलं लक्षात येस ऑर नो येस ऑर नो तर परत बघा आपण आणि काय म्हणतो की जो SN2+ आहे त्या SN2+ ला तो कशामध्ये कन्वर्ट करतो तर SN4+ मध्ये SN2+ ला कशामध्ये कन्वर्ट करतो कसं करणार आहे SN2+ ला SN4+ मध्ये बघा सगळ्यात पहिला मी काय घेते इथं Cr2O72- हा रिएक्टंट आहे प्लस काय घेणार आहे तर SN2+ gives what it gives 2Cr3+ मला माहित आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे क्रोमेट आयन तर तो डायक्रोमेट टू Cr3+ मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि इथं किती क्रोमियम आहे 2 त्यामुळे इथं पण किती क्रोमियम असायला पाहिजे 2 असायला पाहिजे प्लस इथं काय येणार आहे तर SN4+ ह्याचं ऑक्सिडेशन नंबर्स लिहूया आता इथं क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर +6 इथं क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर +3 +6 टू +3 +6 टू +3 काय झालं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय झाला रिडक्शन मग ज्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होतोय म्हणजे ज्याचा रिडक्शन होतोय तो कसला एजंट असतो तर तो कसला एजंट असतो ऑक्सिडायझिंग एजंट तो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो कोणाचा वाढवला ऑक्सिडेशन नंबर तर टीनचा ऑक्सिडेशन नंबर +2 होतं तो +2 टू कशामध्ये कन्वर्ट केला तर +4 मग इथं +2 टू +4 +2 टू +4 इथं बघा हा +2 टू कशामध्ये कन्वर्ट झाला तर +4 मग +2 टू +4 काय झालं इन्क्रीज इन काय झालं तर ऑक्सिडेशन नंबर हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय झालं तर ऑक्सिडेशन म्हणजे तो रिड्युसिंग एजंट आहे पण ठीक आहे आपल्याला ऑक्सिडेशन करायचं होतं ऑक्सिडेशन कोण घडवून आणणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट बरं ठीक आहे आता नेट डिक्रीज किती असतंय आपण मागच्याच लेक्चरला बघितलं म्हणजे मागच्याच ह्याच्यामध्ये बघितलं नेट डिक्रीज किती असते आपल्याकडे 2 × क्रोमियम ऍटम्स किती आहे 2 हा फायनल ऑक्सिडेशन नंबर किती आहे क्रोमियमचा 3
इनिशियल ऑक्सिडेशन नंबर किती आहे 6. 3 - 6 म्हणजे 2 × 3 - 6 किती येणार आहे तर 2 × -3 काय येणार आहे तर -6 नेट डिक्रीज झालं. आता इन्क्रीज किती असणार आहे बघा. नेट इन्क्रीज 3 तर आपल्याकडे एकच आहे. नेट इन्क्रीज म्हणजे काय 4 - 2 फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल काय असणार आहे तर 2. मग परत काय करणार -6 आहे नाही तर 2 आहे. नेट इन्क्रीज शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे नेट डिक्रीज. काय करणार नेट इन्क्रीजला मल्टिप्लाय बाय काय करणार 3 म्हणजे किती आलं 6. मग ठीक आहे 3 न मल्टिप्लाय नेट इन्क्रीजला केलं तर त्याच्यातल्या टर्म्सला पण 3 न मल्टिप्लाय करायचं. बरं ऑक्सिजन किती आहेत 7 ऑक्सिजन आहेत म्हणून इथं किती H2 ऍड करणार 7H2. 7 2 14 म्हणून इथं किती H प्लस येणार आहे तर 14H प्लस. येते का लक्षात? येस ऑर नो? बॅलेन्सिंग लक्षात येते? ठीक. परत Fp2+ ला कशामध्ये कन्वर्ट करतं Fp3+. परत Cr2O7 2- प्लस काय येणार आहे तर Fe2+ gives 2Cr3+ प्लस काय येणार आहे तर Fe3+. इथं क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. इथं क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +3. +6 to +6 काय झालं तर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. काय आहे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि इथं काय येणार आहे तर +2 आणि इथं काय आहे तर +3. +2 to +3 काय आहे तर परत इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. परत नेट डिक्रीज कितीचा असणार आहे किती क्रोमियम ऍटम आहेत 2. मग 2 × फायनल मायनस इनिशियल. फायनल किती आहे 3 इनिशियल किती आहे 6. सो 2 × -3 काय येणार आहे तर -6. आणि नेट इन्क्रीज कितीचा आहे बाळांनो नेट इन्क्रीज कितीचा आहे 2 × 3 - 2 कारण फायनल किती आहे तर फायनल 3 आणि इनिशियल काय आहे तर 2. 3 - 2 1 येणार. मग इथं काय येणार आहे 2 × 1 काय येणार आहे 2. सॉरी 2 नाही येणार 2 येणारच नाही. सॉरी 2 येणारच नाही या केसमध्ये कारण आयन एकच आहे ना. आयन किती आहे 1. सो 3 - 2 काय येणार आहे 1 आहे. नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज 6 आहे म्हणजे ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे 6. ह्याला 6 न मल्टिप्लाय केलं तर ह्याला पण 6 आणि ह्याला पण 6. परत आहे तसं इथं किती ऑक्सिजन आहे 7 ऑक्सिजन आहेत तर 7 वॉटर मॉलिक्युल्स ऍड करायचे. मग 7 2 14 इथं 14H प्लस. दिस इज कॉल्ड एज बॅलेन्सिंग. इट इज नॉट डिफिकल्ट. बॅलेन्सिंग इज नॉट डिफिकल्ट इफ यू नो ऑक्सिडेशन नंबर मेथड. समजते ना मी काय सांगते की नाही समजते? आता अजून एक बघा. परत काय आहे जो तुमचा हायड्रोजन सल्फाइड आहे H2S जो आहे तो H2S कशामध्ये कन्वर्ट झाला तर S2- नाही सॉरी सल्फर फक्त सल्फर मध्ये. S2- नाही फक्त सल्फर मध्ये. सल्फर H2S मध्ये सल्फाइडची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे आणि सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर 0. -2 to 0 इन्क्रीज झाला ऑक्सिडेशन नंबर. परत काय काय होणार आहे इथं तुम्ही काय घेतला Cr2O7 2- प्लस काय घेणार आहे तर H2S देताना काय देणार आहे S+2 टाइम्स Cr3+ देणार आहे. येस. क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. सल्फरचं ऑक्सिडेशन नंबर 0. सल्फाइडचं ऑक्सिडेशन स्टेट -2. क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट +3. +6 to +3 काय झालं तर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सॉरी डिक्रीज. सॉरी काय झालं डिक्रीज इन काय झालं तर ऑक्सिडेशन नंबर आणि -2 to 0 काय झालं तर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ज्याचं होतंय तो रिडक्शन होत आहे आणि रिडक्शन मधला जो एजंट असतो तो कसला एजंट असतो तर येस ऑक्सिडायझिंग एजंट असतो.
ठीक आहे, ठीक आहे, फाईन. पुढं मला सांगा, नेट डिक्रीज किती असणार आहे? नेट डिक्रीज काय असणार आहे? नेट डिक्रीज काय असणार आहे? 2 into 3 minus 6 फायनल मायनस इनिशियल. क्रोमियमचे 2 ऍटम आहेत. सो 2 into -3 काय येणार आहे? तर -6. नेट इन्क्रीज 0 minus -2 +2. मग लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. मग इन्क्रीजला कशाने मल्टिप्लाय करणार? इन्क्रीजला कशाने मल्टिप्लाय करणार? 3. कारण 3 2 जा काय येणार आहे? तर 6. मग इथं काय करणार? 3. इथं पण काय घेणार? 3. इथं जरा बॅलेन्सिंग बघा काय वॉटरचं. ऑक्सिजन किती आहे? 7. 7 ऑक्सिजन आहेत म्हणून 7 वॉटर मॉलिक्युल्स घेणार, मान्य आहे. 7 2 जा 14. 14 मधले किती हायड्रोजन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे? 6. राहिले किती? 8. राहिले किती? त्यामुळे मी H+ इथं किती ऍड करणार आहे? येतंय लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या. सो इथं काय आहे की तुमचा ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट वाईल ऑक्सिडायझिंग आयोडाईड ला आयोडीन मध्ये ऑक्सिडाइज करतो, सल्फाईडला सल्फर मध्ये, टीन 2+ ला टीन 4+ मध्ये आणि आयन 2+ ला आयन 3+ मध्ये. ह्याचे हाफ रिॲक्शन हे बॅलन्स रिॲक्शन आहेत. कसे बॅलन्स रिॲक्शन केलेत माहित आहेत ना? आपण जे आता केलेत ते सगळे ऍड केलेत. ऑक्सिडेशन हाफ आणि रिडक्शन हाफ. समजतं इथपर्यंत? म्हणजे आपला कोणता पार्ट संपला समजतोय? पोटॅशियम डायक्रोमेट. कोणता? प्रिपरेशन पोटॅशियम डायक्रोमेट आणि त्याचे ऍसिडिक मीडियम मध्ये. ह्याची ऍसिडिक मीडियम मधलेच रिॲक्शन दिलेत, बेसिक मीडियम मधले रिॲक्शन दिलेले. पण हा जो KMNO4 आहे ना पुढचा, ह्याचा ऍसिडिक मीडियम मध्ये पण बॅलन्सिंग आहे, बेसिक मीडियम अल्कलाइन मीडियम मध्ये पण आहे. ठीक आहे, फाईन. लावते स्क्रीन दुसरी.